मित्र हो, एक्सेल पब्लिकेशन्सच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत कन्सेप्ट ऑफ इरिव्हर्सिबल अँड रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. मित्र हो, आपल्या महाराष्ट्रातील शहरी तसेच ग्रामीण आणि मराठी आणि इंग्रजी माध्यमातून 10वीचे शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना 12वी सायन्समधील फिजिक्स हा विषय व त्यातील अवघड संकल्पना साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगणे व शिकविणे हाच एक प्रमुख उद्देश आमच्या एक्सेल पब्लिकेशनच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलचा आहे. आणि यामुळेच आपण आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करा. तसेच आमच्या चॅनलची माहिती तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा, जेणेकरून या चॅनलचा आणि या शैक्षणिक व्हिडिओचा फायदा हा सर्वांना होईल. तर आपण सुरुवात करूया कन्सेप्ट ऑफ इरिव्हर्सिबल अँड रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस. सर्वप्रथम आपण इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय हे समजून घेऊया, त्याची डेफिनेशन वाचूया आणि त्या डेफिनेशनचा अर्थ समजून घेऊया. डेफिनेशन ऑफ इरिव्हर्सिबल thermodynamic process: a thermodynamic process in which the system and the surroundings do not return to their original condition once the process is initiated is called as an irreversible thermodynamic process. A thermodynamic process in which system and the surroundings do not return to their original condition अशी थर्मोडायनॅमिक प्रोसेस की ती थर्मोडायनॅमिक प्रोसेस ही एकदाची सुरू झाल्यानंतर त्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमधील सिस्टीम व सराउंडिंग्जमध्ये बदल घडतो. हा बदल कायम स्वरूपी असून या प्रोसेसमध्ये सिस्टीम व सराउंडिंग पुन्हा ओरिजिनल स्टेटमध्ये रिस्टोर करता येत नाहीत. अशा थर्मोडायनॅमिक सिस्टीमला इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस असे म्हणतात. पुन्हा एकदा मराठीमध्ये याचा अर्थ मी समजावून सांगत आहे की ही एक अशा प्रकारची थर्मोडायनॅमिक प्रोसेस असते की जी प्रोसेस ही सुरू झाल्यानंतर यातील सिस्टीम व सराउंडिंग्जमध्ये बदल घडतो. हा बदल कायमस्वरूपी असून या प्रोसेसमध्ये सिस्टीम व सराउंडिंग्ज पुन्हा ओरिजिनल स्टेटमध्ये रिस्टोर करता येत नाहीत आणि म्हणूनच अशा थर्मोडायनॅमिक प्रोसेसला इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस असे म्हणतात. सच processes do not restore their initial state of the system. अशा थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये त्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसची इनिशियल स्टेट ही रिस्टोर करता येत नाही. आपण उदाहरणे पाहूया. फॉर एक्झाम्पल, पंक्चरिंग ऑफ इन्फ्लेटेड बलून ऑर अ टायर. एखाद्या फुगवलेला फुगा किंवा एखाद्या गाडीचा टायर हा ज्यावेळेस पंक्चर होतो त्यावेळेस ती परिस्थिती पुन्हा रिस्टोर करता येत नाही. बर्निंग ऑफ अ कॅन्डल. एखाद्या मेणबत्तीचे जळणे होय. अशा प्रकारे इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेसची व्याख्या, तिचा अर्थ आणि एक्झाम्पल्स समजून घेतल्यानंतर आपण पाथ ऑफ इरिव्हर्सिबल प्रोसेसची थिअरी समजून घेणार आहोत. पाथ ऑफ इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे इरिव्हर्सिबल प्रोसेस ही ज्या वेळेस PV डायग्रॅमच्या सहाय्याने म्हणजेच ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या सहाय्याने दर्शविण्यात येते त्यावेळेस ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण आत्ता इथे समजून घेणार आहोत. ॲज द इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस. ॲज इन द इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये द चेंज इन द सिस्टीम अँड द सराउंडिंग बोथ कॅन नॉट बी रिटर्न्ड टू देअर ओरिजिनल कंडिशन्स फ्रॉम द
फायनल स्टेट थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये, ह्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये म्हणजेच इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये ज्या वेळेस सिस्टीम आणि सराउंडिंग्समध्ये बदल घडतात ते बदल हे रिस्टोर करता येत नाहीत आणि यामुळेच द पाथ ऑफ द irreversible thermodynamic process is not the same in the forward and the reverse direction. आणि यामुळेच कशामुळे तर इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये घडलेला बदल हा पुन्हा रिस्टोर करता येत नाही आणि यामुळेच ज्या वेळेस आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या सहाय्याने किंवा PV डायग्रॅमच्या सहाय्याने दर्शवितो त्यावेळेस त्या PV डायग्रॅममधील पाथ हा फॉरवर्ड आणि रिव्हर्स डिरेक्शनला सेम नसतो किंवा एकच नसतो. द पाथ ऑफ ॲन इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज नॉट द सेम इन द फॉरवर्ड अँड द रिव्हर्स डिरेक्शन. इन इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस देअर विल बी ऑलवेज सम एनर्जी लॉस ड्यू टू द फ्रिक्शन. घर्षणामुळे अशा प्रकारच्या प्रोसेसमध्ये काहीतरी ऊर्जेचा लॉस हा झालेलाच असतो. or some other dissipative forces, but reversible processes are ideal processes. इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये ऊर्जेचा काही ना काही लॉस हा झालेलाच असतो. कशामुळे तर घर्षणामुळे. तसेच देर आर सम अदर डिसिपेटिव्ह फोर्सेस, काही डिसिपेटिव्ह फोर्सेस हे निर्माण देखील झालेले असतात. बट रिव्हर्सिबल प्रोसेसेस आर आयडियल, परंतु रिव्हर्सिबल प्रोसेसच्या बाबतीत असे घडत नाही. इन द इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस द चेंज इन द स्टेट डिपेंड्स ऑन द पाथ टेकन. मोस्ट रियल थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस दॅट वी डील आर इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. आपण भौतिकशास्त्रामध्ये किंवा खऱ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा शास्त्रामध्ये शिकत असताना बऱ्याच काही थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस शिकणार आहोत. ज्यांच्याशी आपला संबंध येतो त्या सर्व थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस ह्या सहसा इरिव्हर्सिबल असतात, रिव्हर्सिबल नसतात. अशा प्रकारे पाथ ऑफ इरिव्हर्सिबल प्रोसेसची थेरी आपण इथे शिकलेलो आहोत. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या साहाय्याने PV डायग्रॅममध्ये आपण या इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे पाथ पाहूया की ते फॉरवर्ड आणि रिव्हर्स डिरेक्शनला समान नाही आहेत. आत्ताच आपण थेरीमध्ये शिकलो की इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जे पाथ असतात ते पाथ हे फॉरवर्ड आणि रिव्हर्स डिरेक्शनला समान नसतात. मित्रहो, डायग्रॅमच्या साहाय्याने या सर्व गोष्टी आपण समजून घेऊया. आत्ताच आपण थेरीमध्ये पाहिलेले आहे की द पाथ ऑफ द इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज नॉट द सेम इन द फॉरवर्ड अँड रिव्हर्स डिरेक्शन. याचा अर्थ असा की ज्यावेळेस आपण एखादी इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या साहाय्याने किंवा PV डायग्रॅमच्या साहाय्याने दर्शवितो त्यावेळेस त्यांचे त्यांचे फॉरवर्ड आणि रिव्हर्स पाथ हे वेगवेगळे असतात. आता इथे या PV डायग्रॅममध्ये प्रेशर हे Y ॲक्सिसवर रिप्रेझेंट केले आहे आणि व्हॉल्यूम हे X ॲक्सिसवर रिप्रेझेंट केलेले आहे. इथे A इज द इनिशियल स्टेट ऑफ द मॅटर. A ही मॅटरची किंवा सिस्टीमची इनिशियल स्टेट असून त्याचे स्टेट व्हेरिएबल्स आहेत P1 अँड V1, वेअर P1 इज द इनिशियल प्रेशर ऑफ द मॅटर अँड V1 इज द इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द मॅटर. B इज द फायनल स्टेट ऑफ मॅटर हॅव्हिंग द स्टेट व्हेरिएबल्स P2 अँड V2. P2 is the final state of the matter and V2 is the final volume of the matter. A to B is the thermodynamic process which is carried out by two different paths. A to B is the first path
which is the expansion of the gas. A to B आणि B to A ही प्रोसेस, या दोन वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत आणि ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आणि ही इरिव्हर्सिबल प्रोसेस असताना इनिशियल स्टेट ऑफ द मॅटर ही रिस्टोर करता येत नाही आणि रिस्टोर करता येत नसल्यामुळेच या A टू B आणि B टू पुन्हा A हे रिव्हर्स, फॉरवर्ड आणि रिव्हर्स असे दोन वेगवेगळे पाथ आपल्याला मिळतात किंवा आपल्याला ही प्रोसेस दोन वेगवेगळ्या पाथच्या सहाय्याने ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये दाखवावी लागते. याचाच अर्थ असा की पाथ ऑफ द इरिव्हर्सिबल थर्मोडायनामिक प्रोसेसेस इज नॉट द सेम इन द फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये A टू B एक्सपान्शन ऑफ द गॅस घडलेले आहे, तसेच B टू A एक वेगळी थर्मोडायनामिक प्रोसेस आहे विच इज द कॉम्प्रेन्शन ऑफ द गॅस विच इज अगेन फर्दर रिप्रेझेंटेड बाय द सेकंड पाथ B टू A. अशा प्रकारे आपण इथे इरिव्हर्सिबल प्रोसेस शिकलेलो आहोत. इरिव्हर्सिबल प्रोसेसचे दोनही पाथ हे फॉरवर्ड आणि रिव्हर्स हे दोनही पाथ हे वेगवेगळे असतात आणि म्हणूनच ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये किंवा थर्मो PV डायग्राममध्ये हे वेगवेगळ्या पाथने दर्शविले जातात. इरिव्हर्सिबल थर्मोडायनामिक प्रोसेस समजून किंवा शिकून झाल्यानंतर मित्रहो आपण रिव्हर्सिबल थर्मोडायनामिक प्रोसेस शिकणार आहोत आणि त्यासाठी मी हे पेज टर्न आउट करीत आहे आणि आपण आता शिकणार आहोत द कन्सेप्ट ऑफ रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस. रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस शिकण्यासाठी मित्रहो आपण पेज टर्न आउट करत आहोत. पुढील पानावरती आपण रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेसची डेफिनेशन म्हणजेच व्याख्या, त्याच्याशी रिलेटेड असलेली उदाहरणे शिकणार आहोत. Definition of a reversible thermodynamic process. Definition of a रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस. रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय, सर्वप्रथम समजावून घेऊया. अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस इन विच द सिस्टीम अँड द सराउंडिंग्स बोथ कॅन बी रिटर्नड टू देअर ओरिजिनल कंडिशन फ्रॉम द final state without producing any changes in the thermodynamic properties of the universe is called as the reversible thermodynamic processes. Reversible thermodynamic process म्हणजे नेमके काय, तर या प्रोसेसमध्ये सिस्टीम अँड द सराउंडिंग्स both can be returned to their original state or original condition from the final state without producing any change in the थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज ऑफ द युनिवर्स. तर अशा प्रोसेसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग्स बोथ कॅन बी रिटर्न्ड टू देअर ओरिजिनल कंडिशन्स. सिस्टीम आणि सराउंडिंग्स हे दोन्ही त्यांच्या पूर्वीच्या ओरिजिनल कंडिशन्सकडे पूर्ववत किंवा रिस्टोर करता येतात आणि विदाउट प्रोड्युसिंग एनी चेंज इन द थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज ऑफ द युनिवर्स. असे घडत असताना युनिवर्सच्या थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीजमध्ये काही देखील फरक घडत नाही, म्हणून या प्रोसेसला रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस असे म्हणतात. सच प्रोसेसेस रिस्टोर द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम. या प्रोसेसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग्समध्ये बदल घडला तरी मित्र लक्ष देऊ नये का, या प्रोसेसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग्समध्ये बदल घडला तरी सिस्टीम व सराउंडिंग्स हे पुन्हा ओरिजिनल स्टेटला रिस्टोर करता येतात. अशा प्रोसेसला रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस असे म्हणतात. एक्झाम्पल ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेसेस आर मेल्टिंग ऑफ आईस, फ्रीजिंग ऑफ वॉटर, बॉइलिंग ऑफ वॉटर अँड कंडेन्सेशन ऑफ द स्टीम. म्हणजेच बर्फाचे वितळणे, एखाद्या पाण्याचे गोठणे, पाण्याचे उकळणे, तसेच द्रवीभवन, वाफेचे पुन्हा द्रवीभवन होय. आता रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेसची व्याख्या आणि तिचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपण शिकणार आहोत पाथ
ऑफ द रिव्हर्सिबल प्रोसेसेस. पाथ ऑफ द रिव्हर्सिबल प्रोसेसेसमध्ये आपण या रिव्हर्सिबल प्रोसेसचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देखील पाहणार आहोत. ॲज इन द रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस द चेंज इन द सिस्टीम अँड द सराउंडिंग्स both can be returned to their original condition from the final state. The path of the reversible thermodynamic process is the same in the forward and reverse direction. आपण याचा अर्थ डायग्रॅमच्या सहाय्याने समजून घेणारच आहोत. याचा अर्थ असा की थर्मोडायनॅमिक रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग्स हे च्या कंडिशन्स या ओरिजिनल कंडिशन्सला रिस्टोर करता येत असल्यामुळे या थर्मोडायनॅमिक प्रोसेस मधील फॉरवर्ड आणि रिव्हर्स ही थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे फॉरवर्ड आणि रिव्हर्स डिरेक्शनचे पाथ हे समान असतात. ॲज द reversible thermodynamic process, as in the reversible thermodynamic process, the change in the system and the surroundings both can be returned to their original conditions from the final state. Final state पासून सिस्टीम आणि सराउंडिंग ही ओरिजिनल कंडिशनला रिस्टोर करता येते आणि असे घडत असल्यामुळे द पाथ ऑफ द रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज द सेम इन द फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. हे आपण आता डायग्रॅमच्या साहाय्याने समजून घेणार आहोत की रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेसचा पाथ हा फॉरवर्ड आणि रिव्हर्स डिरेक्शनला एकच असतो. मित्र हो, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ॲज द रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस ॲज इन द रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस द चेंज इन द सिस्टीम अँड द सराउंडिंग्स बोथ कॅन बी रिटर्नड टू देअर ओरिजिनल कंडिशन. म्हणजेच सिस्टीम आणि सराउंडिंग्समध्ये घडलेला बदल हा रिस्टोर करता येतो आणि असे करता येत असल्यामुळे द पाथ ऑफ द रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज द सेम इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन. मित्र, आपण डायग्रॅमच्या सहाय्याने समजून घेऊया पी व्ही डायग्रॅम ऑफ अ रिव्हर्सिबल प्रोसेस. पी व्ही डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे प्रेशर हे एक वाय ॲक्सिसवरती आणि व्हॉल्यूम हे एक्स ॲक्सिसवरती रिप्रेझेंट करण्यात आलेले आहे. A is the initial state of matter having the state variables P1 and V1, where P1 is the initial pressure of the matter and V1 is the initial volume of the matter. B is the final state of matter or final state of the matter in that thermodynamic process, where with having the state variables P2 and V2, where P2 is the final pressure of the matter and V2 is the final volume of the matter. As the final state of the matter is can be restored to their initial state, the path of this thermodynamic process is the same in the फॉरवर्ड डिरेक्शन अँड सेम इन द रिव्हर्स डिरेक्शन. आता फॉरवर्ड डिरेक्शनचा जो पाथ आहे तो आहे A to B and A to B is the reversible expansion of the gas. आणि हे रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ द गॅस हे रिस्टोर करता येते. Therefore B to A is the again reversible compression of the gas is having the same path as that of A to B. मित्र हो, अशा प्रकारे फॉरवर्ड आणि रिव्हर्स डिरेक्शन ला दोन वेगवेगळ्या जरी प्रोसेसेस असल्या, एक्सपान्शन आणि कॉम्प्रेन्शन ऑफ द गॅस या प्रक्रियेमध्ये किंवा या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये फायनल स्टेट ऑफ द मॅटर इज कॅन बी रिस्टोर्ड टू इट्स इनिशियल स्टेट. आणि असे असल्यामुळेच फॉरवर्ड डिरेक्शनला असलेला पाथ हा रिव्हर्स डिरेक्शनला असलेला पाथ समानच असतो. अशा प्रकारे मित्र हो, आपण आज इरिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस हे देखील शिकलो आणि आपण रिव्हर्सिबल थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय हे देखील पी व्ही डायग्रॅमच्या साहाय्याने शिकलेलो आहोत. पुन्हा एकदा धन्यवाद.